आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो नमस्कार। शिवरायांनी तुमच्या आमच्या मनातलं स्वराज्य उभं केलं। आता आपण शिवरायांच्या मनातलं शिवराज्य निर्माण करूया। सुरुवात शिवराज्य निर्मितीची, निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची। कुशल, संयमी, कार्यक्षम, लोकप्रिय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारगाव अवसरी बुद्रुक गटाचे आणि पंचायत समिती गणाचे जनसामान्यांचे लोकप्रिय उमेदवार, शब्दाला जागणारा, लोकांसाठी जगणारा, विकासाची कास धरणारा, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारा, अत्यंत अभ्यासू सर्वसामान्य नेतृत्व। पारगाव अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरुणभाऊ गोविंदराव गिरे, तसेच अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून धामणी गावाचा विकास करणारे, लोकविकासाच्या उन्नतीसाठी झटणारे कार्यकर्ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री रवींद्र बाळासाहेब करंजखिले। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। तेव्हा जनकल्याणा हितासाठी, स्वराज्यासाठी, रयतेसाठी नवे तुम्हा आम्हा सर्वांसाठी जसा शिवरायांनी भगवा फडकावला होता तसा आबालवृद्ध महिलांच्या हितासाठी, पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी, शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पारगाव अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे अरुणभाऊ गोविंदराव गिरे, तसेच अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे श्री रवींद्र बाळासाहेब करंजखिले यांना आपली अस्मिता व स्वाभिमान जपण्यासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा, विजयी करा, विजयी करा। मतदान मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी आपल्या जवळच्याच मतदान केंद्रावर। आपली सेना शिवसेना, आपले निशाण धनुष्यबाण, 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 धनुष्यबाण। छत्रपतींचा आशीर्वाद, हवी तुमची साथ, घ्या शिवबाची आन, निवडून आणा धनुष्यबाण। जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। जनसामान्यांचे आशास्थान, स्फूर्तीस्थान, गाडा मालक बळीराजाच्या प्रश्नासाठी झगडणारे शिरूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब, चांडोली, बुद्रुक जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणातून उभे राहिले आहेत शिवसेनेचे कार्यकुशल, कर्तव्यपरायण, लोकप्रिय अधिकृत उमेदवार। कळंब, चांडोली, बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या प्रीतीताई प्रवीण थोरात आणि चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणाच्या नयनताई गणेश तोत्रे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा, विजयी करा। भगवा शिवसेनेचा, भगवा शिवसेनेचा, तेजातीत सूर्य आहे, प्रगतीचा चैतन्याचा हा झंझा वाहत आहे। आमचा शिवाजी दादा, आजींचा संघर्षाचा, आमचा शिवाजी दादा, देशोविचार प्रगतीचा, आमचा शिवाजी दादा, हा खासदार जनतेचा। एक दिवस मतासाठी, एक दिवस मतासाठी, लोकशाहीच्या हितासाठी।
आता विरोधकांची झाली दानादान, आता विरोधकांची झाली दानादान, धनुष्यबाणालाच होणार आता मतदान. लोकशाही बळकट करा, कर्तृत्ववान नयनताईंनाच मतदान करा, मतदान करा. गावागावामधून घुमतो आता एकच नारा, जय भवानी जय शिवसेना भगवा झेंडा प्यारा. गावागावामधून घुमतो आता एकच नारा, जय भवानी जय शिवसेना भगवा झेंडा प्यारा. विजयी करूया दादाना हा निर्णय फक्त आहे, प्रगतीचा चैतन्याचा हा झंझावातच आहे. आमचा शिवाजी दादा हा झेंडा संघर्षाचा, आमचा शिवाजी दादा देतो विचार प्रगतीचा, आमचा शिवाजी दादा हा खासदार जनतेचा. शिरूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणातून उभे राहिले आहेत शिवसेनेचे कार्यकुशल कर्तव्यपरायण लोकप्रिय अधिकृत उमेदवार. कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या प्रीतीताई प्रवीण थोरात आणि कळंब पंचायत समिती गणाच्या जयश्रीताई सुशांत गाडे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी, सारी माया तुझी अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. जागा हो मतदार राजा तुला शोभाची आण, जागा हो मतदार राजा तुला शोभाची आण. बाळासाहेबांचे कार्य स्मरून निवड तू धनुष्यवान, निवड तू धनुष्यवान. जनसामान्यांचा आवाज उठला घुमला एकच नारा, जनसामान्यांचा आवाज उठला घुमला एकच नारा. पारदर्शकता आणण्यासाठी प्रीतीताईंनाच मतदान करा, प्रीतीताईंनाच मतदान करा. हो पायाखाली अंगार तारा डोळ्याचा तलवार, हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार. हे लख लख कोटूय जणू आई तुझ्या भाळी, महिषासूर मर्दिनी तुरी तर तुझी न्यारी. हे लख लख कोटूय जणू आई तुझ्या भाळी, महिषासूर मर्दिनी तुरी तर तुझी न्यारी. सारी माया तुझी अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी, सारी माया तुझी अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. हक्काचं नेतृत्व आलं आता प्रचार करू जोरात, हक्काचं नेतृत्व आलं आता प्रचार करू जोरात. शिववंदनाचा वारसा जपणे आल्या आपल्या प्रीतीताई प्रवीण थोरात. जागृत झाला मतदार आता ध्येय झाले पक्के, जागृत झाला मतदार आता ध्येय झाले पक्के. प्रीतीताईंनाच होणार येते मतदान 100%. आदि माया तुळजाई पावनव झाला धाव घेई, हे दुःख जाई सुख येई, पाया पडतो मी माझे आई. हे सुरवर ईश्वर वर दे करू तुझी वारी, तुम तुमने त्रिलोकी नाम तुझे नारी. सुरवर ईश्वर वर दे करू तुझी वारी, तुम तुमने त्रिलोकी नाम तुझे नारी. सारी माया तुझी अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तुम्हीच खरे जाणकार तुम्हीच येते ठरवा, तुम्हीच खरे जाणकार तुम्हीच येते ठरवा. स्वराज्य रक्षण करण्यासाठी, स्वराज्य रक्षण करण्यासाठी रक्तात न्हाला भगवा,
स्वाभिमानाची ही लढाई नाही कधीच वाया गेली, स्वाभिमानाची ही लढाई नाही कधीच वाया गेली. म्हणून सेनेची रणरागिणी ही प्रीतीताई आली, ही प्रीतीताई आली. आता उठ मतदार राजा, जागा हो, शिवबंधनाचा धागा हो, शिवबंधनाचा धागा हो. हमरे कृपा करी, 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 हमरे कृपा. लक्षात ठेवा मतदारांनो, मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने या उमेदवारांना विजयी करा, विजयी करा, विजयी करा. शिवरायांच्या शिवशाहीत समान होतं माप, शिवरायांच्या शिवशाहीत समान होतं माप. सत्तेसाठी गोरगरिबा मिळतो आता चाप. दूर करूया अन्यायाला, खेचण्या इथे धडकू, दूर करूया अन्यायाला, खेचण्या इथे धडकू. स्वराज्य रक्षण करण्यासाठी भगवा झेंडा फडकू, आता भगवा झेंडा फडकू. माय मराठी जपण्यासाठी पेटवा आता मशाली, माय मराठी जपण्यासाठी पेटवा आता मशाली. शिवसेनेचा धनुष्य घेऊन जयश्रीताई आली, माझी शीतलताई आली. आली 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 शिवसेना आली, माझी शिवसेना आली. काय घेऊन आली? धनुष्यबाण घेऊन आली, धनुष्यबाण घेऊन आली. अरे इकडून आला बाण, तिकडून आला बाण. धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. जयश्रीताई शीतलताईंचा धनुष्यबाण. ठेवा म्हणी बाळासाहेबांची जाण, उरी घ्या शिवबांची आण. विश्वास जपला, विश्वास जपला, विश्वास जपणार. इथं निवडून येणार, इथं निवडून येणार जयश्रीताई शीतलताईंचा धनुष्यबाण. धनुष्यबाण आणि फक्त धनुष्यबाण. नाही असं घर, नाही असं गाव, नाही असा वाडा. किती सांगू चेतन भाऊंच्या प्रगतीचा आराखडा. तेव्हा ताई माई अक्का बाहेर पडा, विकास पर्व आणण्यासाठी, विकास पर्व आणण्यासाठी धनुष्यबाणच निवडा. धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. जयश्रीताई शीतलताईंचा धनुष्यबाण, तुमचा आमचा साऱ्यांचा धनुष्यबाण. धनुष्यबाण, फक्त धनुष्यबाण. ताई ताई निवड धनुष्यबाण, माई निवड धनुष्यबाण, आई निवड धनुष्यबाण. अहो काका निवडा धनुष्यबाण, दादा निवडा धनुष्यबाण, मामा निवडा धनुष्यबाण, ए भाऊ निवड धनुष्यबाण. अरे साऱ्यांनी निवडा धनुष्यबाण. अहो पण कुणाचा आहे धनुष्यबाण? आपल्या जयश्रीताई आणि शीतलताईंचा आहे धनुष्यबाण. धनुष्यबाण आणि फक्त धनुष्यबाण. सांगतय माझं मन मला, सांगतय माझं मन मला. हात बाणावर जाणार, नम्रता जपणारी माझी शीतलताई आणि जयश्री ताईच येणार. कुशल संयमी कार्यक्षम खासदार शिवाजी दादा आले. कुशल संयमी कार्यक्षम खासदार शिवाजी दादा आले. निष्ठावंत शिवसैनिक चेतन भाऊंसारखे लाभले. शीतलताई जयश्री ताईंच्या रूपाने नवा विचार पेरणार. शीतलताई जयश्री ताईंच्या रूपाने नवा विचार पेरणार. केंदूर पाबळ जिल्हा परिषद गट आणि केंदूर पंचायत समितीचा विकास इथे करणार. म्हणून सांगतो, निवडा तुम्ही धनुष्यबाण. जयश्री ताईंचा धनुष्यबाण, शीतलताईंचा धनुष्यबाण. कष्टाचा धनुष्यबाण, त्यागाचा धनुष्यबाण, प्रगतीचा धनुष्यबाण, विकासाचा धनुष्यबाण. गोर गरिबांचा धनुष्यबाण, स्वाभिमानाचा धनुष्यबाण. तुमचा धनुष्यबाण, माझा धनुष्यबाण, अरे साऱ्यांचा धनुष्यबाण. धनुष्यबाण आणि फक्त धनुष्यबाण.
रयतेसाठी लढली मैदानी शूर मराठी जात, रयतेसाठी लढली मैदानी शूर मराठी जात, सिंहाच्या जबडी घालून हात मोजती दात, बाळासाहेबांचे विचार घेऊन, बाळासाहेबांचे विचार घेऊन जाऊ मना मनात, शिवाजी दादांच्या साथीने भगवा फडकू घराघरात, गानस्फूर्तीचे शिवसेनेचे गाऊ गौरवशाली, गानस्फूर्तीचे शिवसेनेचे गाऊ गौरवशाली, शिवसेनेचा धनुष्य घेऊन जयश्री ताई आली, माझी शीतल ताई आली, आली 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 आपली शिवसेना आली, शिवसेना आली आपली शिवसेना आली. काय घेऊन आली? धनुष्यबाण 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 घेऊन आली. अरे इकडून आला बाण, तिकडून आला बाण, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण, जयश्री ताई शीतल ताईंचा धनुष्यबाण. धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण, जयश्री ताई शीतल ताईंचा धनुष्यबाण. नाही रडायचं, नाही झुकायचं, नाही पायचं माग, नाही रडायचं, नाही झुकायचं, नाही पायचं माग, शिवाजी दादा खासदार आपले शिवसेनेचे वाघ, शिवाजी दादा खासदार आपले शिवसेनेचे वाघ, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी शिवसैनिका तू जाग, मराठी अस्मिता जपण्यासाठी तुझा मोलाचा सहभाग. केंदूर करंदी गणात फक्त एकच चर्चा झाली, केंदूर करंदी गणात फक्त एकच चर्चा झाली, धनुष्यबाण घेऊन माझी शीतलताई आली, माझी जयश्री ताई आली. आणि म्हणूनच ताई निवड धनुष्यबाण, माई निवड धनुष्यबाण, आई निवड धनुष्यबाण, काका निवडा धनुष्यबाण, दादा निवडा धनुष्यबाण, मामा निवडा धनुष्यबाण, अरे भाऊ निवड धनुष्यबाण, अरे अरे साऱ्यांनी निवडा धनुष्यबाण. अगं ताई पण कुणाचा आहे धनुष्यबाण? आपल्या जयश्री ताई आणि शीतल ताईंचा आहे धनुष्यबाण. धनुष्यबाण आणि फक्त धनुष्यबाण. अगं ताई पण मतदान आहे तरी कधी? मतदान 21 फेब्रुवारी 2017 ला आपल्या जवळच्याच मतदान केंद्रावर. आणि बर का, धनुष्यबाणालाच करायचं मतदान. घ्या शिवबाची आण, निवडून आणा धनुष्यबाण. घ्या शिवबाची आण आणि निवडून आणा धनुष्यबाण. धनुष्यबाण आणि फक्त धनुष्यबाण. शिरूरचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार माननीय बाबूरावजी पाचारणे साहेब यांच्या नेतृत्वाखालील रांजणगाव गणपती कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ मनीषाताई सतीशदादा पाचंगे, तसेच कारेगाव पंचायत समिती गटातील अधिकृत उमेदवार श्री दादाभाऊ खर्डे यांचे खून कमाल कमाल कमाल. ध्यानात असू द्या कमाल, मनात असू द्या कमाल, हृदयात असू द्या कमाल. व्यवस्थित मतदार राजा, ध्यानात असू द्या कमळ, मनात असू द्या कमळ. वर कमळ शाबास, छान, धन्यवाद मतदार राजा. जनसामान्यांचे प्रश्न आपले मानून ते सोडवण्याची धमक ज्यांच्या रक्तात आहे, संघर्ष, समन्वय, अभ्यास, विचार आणि संघटन अशी ज्यांची ओळख आहे, अशा केंदूर पाबळ गटाच्या रणरागिणी, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्या, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि आई फाउंडेशनच्या अध्यक्षा मान्य सौ जयश्रीताई पलांडे, शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आपल्या जयश्रीताई,
जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये केंदूर पाबळ गटामधून आपल्या साऱ्यांच्या सहकार्याने उभ्या राहिले आहे, तेव्हा धनुष्य बाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या जयश्रीताईंना प्रचंड 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 मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. मत विकासाला, मत प्रगतीला, म्हणजेच मत धनुष्य बाणाला. घेऊन शिवबांची आण, निवडून आणा धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. झाली शहरे गावागावांची. वंदन तुला भारत माता, वंदन तुला जिजाऊ माता, वंदन राजा शिव छत्रपतींना आणि वंदन सर्व मतदार बंधू आणि भगिनींना. आपल्या तालुक्याच्या भवितव्य आणि विकासासाठी आंबेगाव शिरूर तालुक्याचे कार्यकुशल आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हरहुन्नरी, स्वच्छ चारित्र्याचे, कार्यक्षम, अधिकृत उमेदवार सौ स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील आणि मेजर राजाराम साहेबराव धुमाळ. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. रांजणगाव गणपती कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार, महिला न्याय हक्क प्रश्नासाठी सदैव तत्पर, महिलांचा बुलंद आवाज सौ स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील. तसेच रांजणगाव पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार, शांत, संयमी, अभ्यासू, धीर, गंभीर, संघटन कौशल्य आणि कर्तृत्वाचा अनोखा ठसा उमटवलेले, सर्वसामान्यांना हवेहवेसे वाटणारे नेतृत्व मेजर राजाराम साहेबराव धुमाळ. सळसळत्या रक्ताचा अन महिलांच्या हक्काचा, निधड्या शूर जवानांचा, शेतकरी अन मजुरांचा महाराष्ट्र तुला दुसरा राष्ट्रवादीचा, हे राष्ट्रवादीचा. तेव्हा एक विचार, एक दिशा, विकासाचे एक सूत्र वाटचाल लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या उमेदवारांना म्हणजेच मेजर राजाराम साहेबराव धुमाळ आणि सौ स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांना एक कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सेवेसाठी आणले आहे. प्रवासी प्रगतीचा, विकास आणि स्थैर्याचा, तो प्रवासी प्रगतीचा, विकास आणि स्थैर्याचा, अभिमान साऱ्या घटकांचा, न्यायाचा आणि हक्काचा, शैक्षणिक गुणवत्तेचा, औद्योगिक भरारीचा, हो शैक्षणिक गुणवत्तेचा, औद्योगिक भरारीचा, सुधारणा अन क्रांतीचा, धीर धीट अन धैर्याचा महाराष्ट्र राष्ट्रवादीचा, राष्ट्रवादीचा. तेव्हा एक जबाबदार, सक्षम, आधुनिक विकास परवानण्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून रांजणगाव पंचायत समिती गणाचे स्वच्छ चारित्र्याचे मेजर राजाराम साहेबराव धुमाळ आणि जिल्हा परिषद गटाच्या सौ स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा. मत विकासाला, मत प्रगतीला, मत युवा कर्तृत्वाला, मत घड्याळाला, म्हणजेच मत आपल्या सौ स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांना आणि आपल्या मेजर राजारामांना.
चला विकासाला साथ देऊया, घड्याळाला मत देऊया, म्हणजेच सौ स्वातीताई दत्तात्रय पाजूंकर पाटलांना मत देऊया आणि आपल्या मेजर राजाराम साहेबराव धुमाळांना मत देऊया. घड्याळाला मत देऊया, घड्याळाला मत देऊया. राष्ट्रवादी पुन्हा आम्ही पंख पसरुनी उंच झेप घेतली, भरभराट आणली, नवी गाठली, शिक्षणास रुजवली, उद्योगास फुलवली, कष्टाने घामाने पाय वाट शिंपली. आता ध्येय गाठायचं हाय, थांबायचं नाही, अर्ध्यात मतदार राजा. सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय, अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तन मन धन विसरून झुंजाया. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही देशातून तुमला राष्ट्रवादी पुन्हा. घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजय करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ताकद महाराष्ट्राची, प्रत्येक माणसाची. साथ तुमची आमची, प्रेरणा परिवर्तनाची आणि सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाची. देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है. गेले अनेक वर्ष भ्रष्टाचार, काळा पैसा आणि अतिरेकी विळख्याच्या गर्तेत अडकलेला देश तुमच्या साथीने आणि विश्वासाने केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आता विकासाच्या दिशेने पाऊल टाकू लागला आहे. अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून गरीब श्रीमंत दरी कमी करून प्रत्येकाच्या हिताचा सर्वतोपरी विचार केला आहे. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आहेत भारतीय जनता पार्टीचे स्वच्छ चारित्र्याचे, सर्वसमावेशक विचार करणारे, संयमी, हरहुन्नरी, कार्यकुशल अधिकृत उमेदवार. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटातून उभे राहिले आहेत श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट आणि पायनियर हॉस्पिटलच्या माध्यमातून समाज सेवेचे व्रत घेतलेले भाजपाचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार डॉक्टर ताराचंद देवराम कराळे. तसेच मंडळींनो, पेठ पंचायत समिती गणातून उभ्या राहिल्या आहेत एक कर्तृत्ववान महिला नेतृत्व सौ सविंद्रताई वसंतराव काळे. तेव्हा पारदर्शक कारभारासाठी, एक नवीन बदलाच्या वाटचालीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटाचे डॉक्टर ताराचंद देवराम कराळे व पेठ पंचायत समिती गणाच्या सौ सविंद्रताई वसंतराव काळे यांना मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. शिवछत्रपतींचा आशीर्वाद देऊ भाजपाला साथ. आदर्श आम्हा शिवरायांचा, ज्योती शाहू भीमरावांचा, ध्यास आम्हा आहे विकासाचा, निवड भाजपाच्या कमळाचा. विकासाचे कमळ, प्रगतीचे कमळ, कमळ आणि फक्त कमळ. भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतीचा आशीर्वाद. भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतीचा आशीर्वाद. एकमुखाने चला देऊया मोदीजींना साथ. एकमुखाने चला देऊया मोदीजींना साथ.
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या पेठ घोडेगाव गटातून सर्वांना सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर ताराचंद देवराम कराळे वाटचाल करीत आहे. डॉक्टर ताराचंद देवराम कराळे हे समाजातील वंचित घटकांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या श्री साई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तसेच पायोनियर हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत. त्यांनी BMS आणि स्त्रीरोग प्रसूती तज्ञ यामध्ये MS अशी पदवी संपादन केली आहे. डॉक्टरच्या भूमिकेतून वैद्यकीय सेवा पुरवित असतानाच आपण समाजाचे पाईक लागतो. या भूमिकेतून गरजू, दुर्बल, वंचित घटकांच्या बाबतची असूया निर्माण झाली आणि त्यांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्यामध्ये एक वेगळाच आंतरिक आनंद मिळू लागला. आतापर्यंतच्या वाटचालीत त्यांनी अनेक सामाजिक कार्य पार पाडली आहेत. त्यात प्रामुख्याने आबालवृद्ध, शालेय विद्यार्थी, महिला भगिनी असे साऱ्यांचेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तगट व हिमोग्लोबिन यांची मोफत तपासणी, मुलांना शिवचरित्र कळावं म्हणून किल्ले स्पर्धाचं आयोजन केलं, विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन व प्रोत्साहन, पालखी मार्गावरील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा, चांगले संस्कार जपावेत या भूमिकेतून प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून राज्यस्तरीय कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या सोबत कोणत्याही प्रकारच्या सामाजिक कार्यात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. असे हे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीच्या पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने उभे राहिले आहेत. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना ग्रामीण जनतेच्या अडीअडचणीची जाणीव आहे. त्यांचे आजोबा कैलासवासी रावजी घामाजी पिंगळे उर्फ जॅकिट हे प्रसिद्ध गाडा मालक म्हणून परिचित होते. हाच शेतकऱ्यांचा आवडीचा छंद बैलगाडा शर्यती चालू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा राहणार आहे. समाज सेवेचे हे व्रत स्वीकारले असताना तळागाळातील लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांचे अनेक प्रश्न, अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. त्यात त्यांना कळून आले की सरकारकडून मिळणाऱ्या विशेष लाभाच्या अनेक योजना ज्या सर्वसामान्य गरजू घटकांपर्यंत कधी पोहोचल्याच नाही. पोहोचल्या तर त्या कागदोपत्री, आणि याचीच पूर्ती करण्यासाठी एका नव्या वाटेने डॉक्टर ताराचंद कराळे आपल्या साऱ्यांच्या सोबत वाटचाल करीत आहे. आज देशात, राज्यात भाजपाचे सरकार तुमच्यामुळेच आहे. तेव्हा सरकारच्या आलेल्या विविध योजना पारदर्शकपणे राबवल्या जाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या या रणांगणात सेवा करण्याची एक संधी द्या. नव्या बदलासाठी, नव्या विचारासाठी, नव्या विकासासाठी भाजपाच्या कमळाला निवडून द्या. लक्षात ठेवा कमळ, मनात ठेवा कमळ, ध्यानात ठेवा कमळ, कमळ आणि फक्त कमळ. मंडळींनो, मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून डॉक्टर ताराचंद देवराम कराळे यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. मंचर पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार, अंगी कर्तृत्वाची चमक असूनही उपेक्षित राहिलेले जनसामान्यांचे नेतृत्व, बानखेले राजाराम भिवसेन आपल्या साऱ्यांच्या सहकार्यातून मंचर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, कारभारात पारदर्शकता आणि सच्चाई आणण्यासाठी सज्ज झाले आहे. आता लढायचं, आता भिडायचं,
रडायचं नाही रे आता लढायचं. हात देऊ हातामध्ये एकजूट होऊ, अंगावर आला त्याला शिंगावर घेऊ, रस्त्यावरी आलो तरी घट्ट आपली नाती, अंधरलं आसमान अंधरली माती. आता लढायचं आता भिडायचं, रडायचं नाही रे आता लढायचं. स्वतः एका सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे आपल्या राजारामांना सर्वसामान्य घटकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध समस्यांची जाण आहे. आपल्या परीने विविध प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात ते नेहमी असतात. परंतु समाजातील अनेक गोरगरीब वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समाजाचा पाठिंबा सिद्ध करावा लागतो. आणि आपल्या ह्याच पाठिंब्याचे स्वप्न उराशी बाळगून राजाराम बानकेले या प्रवाहात आले आहे. हे असेल जर साऱ्यांची साथ, कशाला रे उद्याची बात. एका क्षणात रानावनात पडवाचं साथ भडकावा. आता लढायचं आता भिडायचं, लढायचं नाही रे आता लढायचं. आता मागे हटणे नाही, कारण ते म्हणतात ना, एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यात उतरावं म्हणून त्यासाठी धडपडणं, त्या धडपडीमधला आनंद लुटणं. आणि जर का ते स्वप्न भंगलंच, जर का ते स्वप्न तुटलंच, तर त्याच स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्तळलेल्या पायाने पुन्हा त्याच स्वप्नाकडे पाहणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं. हे जगणं मतदार बंधू भगिनींनो आपल्या कष्टातून घामातून राजाराम शिकले आहेत. हे दाबूया दुनियेला आहे एकीची ताकद न्यारी, गावाचा नारा आज घुमतो याकडे कपारी. येऊ दे तुफान छातीवर झेलून रोखायची ही तयारी, हक्काला पेटून संसार मांडून ठेवला रस्त्यावरी. दाबूया दुनियेला आहे एकीची ताकद न्यारी, अरे गावाचा नारा आज घुमतो याकडे कपारी. आता लढायचं आता भिडायचं, रडायचं नाही रे आता लढायचं. तेव्हा मतदार राजा जागा हो, पारदर्शक कारभाराचा धागा हो. राजारामांना एक संधी द्या, गॅस सिलेंडरला मत द्या. येत्या मंगळवारी मंडळींनो, दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी मंचर पंचायत समिती गणाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार आपले बानकेले राजाराम भिवसेन यांना गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी, प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. ज्येष्ठांचा मान राखून नव्या नेतृत्वाची हाक, ज्येष्ठांचा मान राखून नव्या नेतृत्वाची हाक. गॅस सिलेंडरला मत देऊन द्या स्वाभिमानाला साथ, द्या स्वाभिमानाला साथ. लक्षात ठेवा गॅस सिलेंडर, मनात ठेवा गॅस सिलेंडर, अहो ध्यानात ठेवा गॅस सिलेंडर. कशाला रे उद्याची बात, सुंदरायला झोपायला येवो कुणी परवा नाही. आता लढायचं आता भिडायचं, लढायचं नाही रे आता लढायचं, आता लढायचं आता भिडायचं, लढायचं नाही रे आता लढायचं. लक्षात ठेवा गॅस सिलेंडर, मनात ठेवा गॅस सिलेंडर, अहो ध्यानात ठेवा गॅस सिलेंडर.
सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या तालुक्याच्या भवितव्य आणि विकासासाठी शिरूर तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि माजी पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र भाऊ जासूद यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हरहुन्नरी कार्यक्षम अधिकृत उमेदवार। हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी। हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। पुणे जिल्हा परिषद गट शिरूर न्हावरा मधून उभे राहिले आहेत तरुणांचा बुलंद आवाज, एक लाडके नेतृत्व, करडे गावचे माजी आदर्श सरपंच श्री राजेंद्र रणजित जगदाळे पाटील म्हणजेच आमचे RR पाटील। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। तसेच शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणातून उभे राहिले आहेत शांत संयमी सर्वसामान्यांना हवेसे वाटणारे नेतृत्व श्री श्यामकांत मामा लक्ष्मण वरपे। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। मतदान मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी आपल्या जवळच्याच मतदान केंद्रावर एक विचार एक दिशा विकासाची एक सूत्र वाटचाल लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे कार्यतत्पर अधिकृत उमेदवार आपल्या सेवेसाठी आणले आहेत। तेव्हा एक जबाबदार सक्षम आधुनिक विकास पर्व आणण्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून शिरूर न्हावरा जिल्हा परिषद गटाचे श्री राजेंद्र रणजित जगदाळे पाटील व शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणाचे श्री श्यामकांत मामा लक्ष्मण वरपे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। महाराष्ट्र तुला दुसरा राष्ट्रवादीचा, हे राष्ट्रवादीचा। मत विकासाला, मत प्रगतीला, मत युवा कर्तृत्वाला, म्हणजेच मत घड्याळाला। चला विकासाला साथ देऊया, घड्याळाला मत देऊया। माझी निवड तुमची निवड, फक्त घड्याळ घड्याळ घड्याळ। मग हटायचं नाही, विचार काय करतोय मतदार राजा। सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा। एक एक जण सन्मान धन विसरून झुंजायाला। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही देशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। झाली शहरे गावागावांची, वंदन तुला भारत माता, वंदन तुला जिजाऊ माता, वंदन राजा शिव छत्रपतींना आणि वंदन सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना। लोकनेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारातून, अजितदादांच्या विश्वासातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कासार आंबोली पौड जिल्हा परिषद गटामधून आणि पंचायत समिती गणातून उभे राहिले आहेत सतत समाजाच्या उन्नतीचा, हिताचा आणि विकासाचा विचार करणारे स्वच्छ चारित्र्याचे कार्यतत्पर कार्यकुशल अधिकृत उमेदवार। हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी। हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। कासार आंबोली पौड जिल्हा परिषद गट क्रमांक 32 चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार
शांत संयमी सगळ्यांना सामावून घेऊन काम करणारे, लहानांपासून तोरा मोठ्यांना आपलेसे वाटणारे, सर्वांच्या पसंतीचे धडाडीचे नेतृत्व श्री गणपत रंगनाथ जाधव. तसेच कासार आंबोली पंचायत समिती गण क्रमांक 64च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार, युवकांच्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणार, तरुणांचा बुलंद आवाज, माजी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुनील सहादू वाडकर. तेव्हा एक जबाबदार, सक्षम, आधुनिक विकास पर्व आणण्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून श्री गणपत रंगनाथ जाधव आणि श्री सुनील सहादू वाडकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. मतदान मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत आपल्या जवळच्याच इलेक्शन बूथ मध्ये. लक्षात ठेवा, मतदानाचा हक्क बजावूया, घड्याळालाच मत देऊया. विचार समृद्धीचा, विचार प्रगतीचा, विचार विकासाचा, विचार मनाचा, म्हणजेच विचार राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादीला मत म्हणजे एक परिपूर्ण विकासाला मत. राष्ट्रवादी पुन्हा आम्ही पंख पसरुनी उंच झेप घेतली, भरभराट आणली, बेसनवी गाठली, शिक्षणास रुजवली, उद्योगास फुलवली, कष्टाने घामाने पाय वाट शिंपली. आता ध्येय गाठायचं हाय, थांबायचं नाही, अर्ध्यात मतदार राजा. सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय, अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तनमन धन विसरून झुंजाया आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून तुमला राष्ट्रवादी पुन्हा. घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजय करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ताकद महाराष्ट्राची, प्रत्येक माणसाची. नाही पदाची आस, नाही प्रतिष्ठेची आस, आहे फक्त विकासाचा ध्यास. विकास करण्याची उमेद आहे, प्रगती करण्याची जिद्द आहे. फक्त साथ हवी आहे तुमची, कास धरूया विकासाची. अवसरी खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2017 मध्ये वार्ड क्रमांक 2 चे सर्वांगीण विकासाचा ध्यास मनी बाळगणारे, तरुणांचा बुलंद आवाज, कार्यकुशल, हरहुन्नरी, लोकप्रिय उमेदवार विकास मनाजी भोर या पोटनिवडणुकीच्या रणांगणात सज्ज झाले आहे. यांचे चिन्ह आहे कब्बशी. कब्बशी कब्बशी गायमुख, भोरमळा, वारसुळा, गणेशनगर येथील विविध समस्यांची, प्रश्नांची त्यांना जाण आहे. आपल्या परीने विविध प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात ते नेहमी असतात. परंतु समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समाजाचा पाठिंबा सिद्ध करावा लागतो आणि आपल्या याच पाठिंब्याचे स्वप्न उराशी बाळगून श्री विकास मनाजी भोर या निवडणुकीमध्ये आपल्या सहकार्याने उभे राहिले आहेत. तेव्हा मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या शनिवारी दिनांक 27 मे 2017 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरवाडी येथे सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत वार्ड क्रमांक 2 चे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री विकास मनाजी भोर यांना कब्बशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. ज्येष्ठांचा मान राखून उमद्या नेतृत्वाची हाक, ज्येष्ठांचा मान राखून उमद्या नेतृत्वाची हाक. कब्बशीला मत देऊन द्या नव्या पर्वास साथ, द्या नव्या पर्वास साथ. लक्षात ठेवा कब्बशी, मनात ठेवा कब्बशी, अहो ध्यानात ठेवा कब्बशी. कब्बशी आणि फक्त कब्बशी. कब्बशी कब्बशी कब्बशी. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुठं वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत
झालं तरी बी असल शाबासकीची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची.